जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जानेवारी ते मार्च 2026 या महिन्यातील महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न. हे प्रश्न आपल्याला कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रश्न महत्त्वाचे आहेत. प्रश्न शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न आपण आणलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. चला तर आपण वळूया आपल्या प्रश्नाकडे. बघा, प्रश्न क्रमांक पहिला आलेला आहे आणि या प्रश्नाचे उत्तरे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. आले तर ठीक आहे, तुम्ही शेवटला कमेंटमध्ये टाकू शकता तुमचे किती प्रश्न बरोबर आले आहेत. प्रश्न क्रमांक पहिला, लाल समुद्र आणि होर्मुझ सामुद्री धुनीमध्ये निर्यातदारांना लॉजिस्टिक सहाय्य देण्यासाठी भारत सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रिलीफ योजना. तर लॉजिस्टिक सहाय्य देण्यासाठी भारत सरकारने रिलीफ योजना ही सुरू केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2, पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 2, कोणत्या भारतीय महिलेला पीस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर नीता अंबानी. तुम्ही इथे बघू शकता, हे आहेत नीता अंबानी. तर नीता अंबानी यांना पीस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 हा सन्मानित करण्यात आलेला आहे. तर किस या शब्दाचा आपल्याला फुल फॉर्म सुद्धा प्रश्नामध्ये विचारला जातो. तर या शब्दाचा अर्थ काय? कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. प्रश्न 3, कर्मचाऱ्यांसाठी शाईन ॲप हे नवीन डिजिटल सुरक्षा कवच कोणी सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर भारतीय रेल्वे. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर भारतीय रेल्वेने महिला कर्मचाऱ्यांसाठी शाईन हे ॲप सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 4, आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 हे कोठे आयोजित करण्यात आले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन ए, नवी दिल्ली. नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 हे आयोजित करण्यात आलं. त्याचा विषय काय आहे? विषय शोध, विकास आणि अंमलबजावणी. मलेरिया निर्मूलनाकडे आणि त्या पलीकडे प्रगती हा त्याचा मुख्य विषय किंवा थीम होती. प्रश्न 5, कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना प्रतिष्ठित इंडिया युके अचिव्हर्स 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी, जयंत चौधरी. तर जयंत चौधरी यांना इंडिया युके अचिव्हर्स अवॉर्ड 2026 हा देण्यात आला आहे. प्रश्न 6, खेलो इंडिया ट्रायबल्स गेम 2026च्या पहिल्या आवृत्तीचे यजमानपद कोणते राज्य भूषवेल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर खेलो इंडिया ट्रायबल गेम 2026चे पहिल्या आवृत्तीचे यजमानपद छत्तीसगड हे राज्य भूषवणार आहे. त्यामागचे स्पष्टीकरण काय? तर खेलो इंडिया ट्रायबल गेम 2026 ची पहिली आवृत्ती ही छत्तीसगड राज्यामध्ये कोठे? तर रायपूर, जगदलपूर, सरगुजा या ठिकाणी या आयोजित करण्यात येणार आहेत. ही माहिती या प्रश्नाबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, मानवी मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी मूनशॉट प्रोजेक्ट कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? तर मूनशॉट प्रोजेक्ट. तर मूनशॉट प्रोजेक्ट हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेने सुरू केलेला आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेला इनिशिएटिव्ह ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? कोणता? तर इनिशिएटिव्ह ऑफ द इयर या पुरस्काराने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेला सन्मानित करण्यात आले आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. क्रमांक 9, कोणत्या संस्थेतील संशोधकांनी एम-झिन आधारित पदार्थ विकसित केला आहे? कोणता? तर एम-झिन आधारित पदार्थ कोणत्या संस्थेने केला आहे? तर IIT गुवाहाटी या संस्थेने केलेला आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यामागचं मुख्य कारण काय? तर स्वच्छ हायड्रोजन इंधन निर्माण करतो आणि समुद्राच्या पाण्याचे विलवणीकरण देखील हे जे एम-झिन पदार्थ आहे हा करत असतो.
त्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10. कोणते भारतीय शहर जागतिक इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2028 चे यजमानपद भूषवेल? तर कोणते? भुवनेश्वर. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर जागतिक इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2028 चे यजमानपद भूषवणार आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 11. 2 लाख रुपयापर्यंत पीक कर्जमाफीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू करण्याची घोषणा केली आहे? कोणती? तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्याने सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय दंत आयोगचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? यांचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर संजय तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न 13. आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी मी हेल्थ हे मोबाईल ॲप कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? कोणते? तर मी हेल्थ हे मोबाईल ॲप तर केरळ या राज्याने सुरू करण्यात आलेले. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 14. 8वा राष्ट्रीय जन औषधी दिन 2026 हा कधी साजरा केला जातो? तर 8वा राष्ट्रीय जन औषधी दिवस हा 7 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर. त्याचा विषय काय आहे? थीम काय आहे? थीम तर जन औषधी परवडणारी असावी आणि विश्वासार्ह असावी हा त्यामागची मुख्य थीम होती. पुढील प्रश्न क्रमांक 15. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026 हा कधी साजरा करण्यात आला होता? कोणता? तर आंतरराष्ट्रीय महिला दिन. हा परीक्षेला विचारला जातो आपल्याला प्रश्न. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 8 मार्च 2026. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 16. भारतातील पहिले नदी आधारित दीपगृह कोणत्या नदीवर उभारले जात आहे? पहिले नदी आधारित दीपगृह हे कोणत्या नदीवर उभारले? तर ब्रह्मपुत्र या नदीवर उभारले जाणार आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 17. वन्यजीव संवर्धनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठित यशवंत व्ही मार्टिन 2026 हा पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन ए डॉक्टर कृती करंत. तर या आहेत डॉक्टर कृती करंत यांना यशवंत व्ही मार्टिन हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18. पश्चिम बंगालचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पश्चिम बंगालचे राज्यपाल तर आर एन रवी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 19. राष्ट्रीय सुरक्षा दिन 2026 हा दिन कधी पाळण्यात येतो किंवा आला आहे? राष्ट्रीय सुरक्षा दिन हा प्रश्न सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारला जातो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर 4 मार्च 2026 या दिवशी राष्ट्रीय सुरक्षा दिन हा पाळण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 20. युनायटेड किंगडम मध्ये वॉटर क्रिमेशन ला कायदेशीर मान्यता देणारा पहिला देश कोणता ठरला आहे? युके या देशामध्ये वॉटर क्रिमेशन ला कायदा मान्यता देणारा पहिला देश हा स्कॉटलंड ठरलेला आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 21. भारताची पहिली AI आधारित कौशल्य जनगणना सक्षम कोठे सुरू करण्यात आली आहेत? कोणती? तर सक्षम ही AI आधारित कौशल्य जनगणना ही मुंबई या शहरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न क्रमांक 22. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रायसीना संवादाच्या कोणत्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? कोणत्या? तर रायसीना संवादाच्या कितव्या आवृत्तीचे? तर 11व्या आवृत्तीचे हे उद्घाटन करण्यात आलेले आहे नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी. प्रश्न 23. बालपणातील लठ्ठपणाच्या बाबतीत भारताचा जागतिक क्रम कितवा आहे? कशाच्या? तर लठ्ठपणाच्या बाबतीत जागतिक क्रम भारताचा हा दुसरा आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यामध्ये टॉप 3 देश कोणते आहेत?
तर पहिला देश आहे चीन. चीन हा देश प्रथम क्रमांकाला आहे जो लठ्ठपणाच्या बाबतीमध्ये आहे. आणि 2 नंबरला आपला भारत आणि 3 नंबरला अमेरिका. ही माहिती तुम्हाला या प्रश्नाबद्दल लक्षात ठेवायची आहे. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? कोणतं पुस्तक आहे? तर महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक धीरज काकडिया. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 25. तामिळनाडूचे पहिले डार्क स्काय पार्क हे कोठे उभारण्यात आले आहेत? डार्क स्काय पार्क हे कोली हिल्स या ठिकाणी उभारण्यात आलेले. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 26. कोणत्या राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय महिला दिनी 2025 मध्ये ट्विस्ट म्हणजेच महिला उद्योजक सक्षमीकरण योजना ही सुरू केलेली आहे? कोणती? तर ट्विस्ट. ट्विस्ट या शब्दाचा फुल फॉर्म सुद्धा आपण इथं दिलेला आहे, तामिळनाडू वुमन एंटरप्रिनर एम्पॉवरमेंट ऑफ स्कीम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार तामिळनाडू. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 27. मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी हनुमान प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला? कोणता प्रकल्प? तर हनुमान प्रकल्प हा आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केलेला आहे. तर हनुमान या शब्दाचा फुल फॉर्म हिलिंग अँड नेचरिंग युनिट्स फॉर मॉनिटरिंग एड अँड नर्सिंग ऑफ वाईल्ड लाईफ हा हनुमान या प्रकल्पाचं फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवा. पुढे प्रश्न क्रमांक 28. कोणत्या देशामध्ये ज्याने आईकडून बाळाला होणारा, कोणाकडून? तर आईकडून बाळाला होणारा HIV आणि सिफिलिसचा संसर्ग संपूर्णपणे संपुष्टात आणलाय किंवा पूर्णपणे संपुष्टात आणलाय? कोणत्या देशाने? तर डेन्मार्क या देशाने. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर डेन्मार्क या देशाने आईकडून बाळाला होणारा जो काही HIV आणि सिफिलिसचा संसर्ग हा पूर्णपणे नष्ट करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 30. भारतातील कोणत्या राज्यात अट्टुक्कल पोगला हा सण साजरा केला जातो? कोणता? तर अट्टुक्कल पोंगला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर केरळ. तर केरळ या राज्यामध्ये जो काही अट्टुक्कल पोगला हा सण साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 31. मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य संवर्धन या क्षेत्रातील सहकार्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत एका ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे? तर कोणासाठी? मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य संवर्धन या क्षेत्रातील सहकार्यासाठी. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर इस्रायल या देशासोबत एक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 32. कोणत्या राज्य सरकारने प्रकल्प गंगा हा सुरू केलेला आहे? कोणता? प्रकल्प गंगा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश या राज्याने प्रकल्प गंगा हा सुरू केलेला आहे. त्यामागचे कारण काय सुरू करण्यामागचे? तर 2 दशलक्ष ग्रामीण कुटुंबांना हाय स्पीड इंटरनेट उपलब्ध करून देण्यासाठी हा जो काही प्रकल्प गंगा आहे हा सुरू केलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 33. एका तासात 2,51,446 रोपे लावून गिनीज विश्वविक्रम प्रस्थापित करणारे शहर कोणते आहे? किती रोपे? तर 2,51,446 रोपे लावून. किती? तर एका तासामध्ये. तर हे शहर कोणतं आहे? तर वाराणसी जे UP मध्ये आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी. प्रश्न 34. होला मोहल्ला हा उत्सव कोणत्या समुदायाद्वारे साजरा केला जातो? होला मोहल्ला हा प्रश्न येऊ शकतो, 90% येऊ शकतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर शीख या समुदायाद्वारे हा साजरा केला जातो होला महोत्सव. पुढे प्रश्न क्रमांक 35. भारताने कोणत्या देशासोबत $2.6 अब्ज युरेनियम पुरवठा करार आणि महत्वाच्या खनिजांमधील सहकार्याबाबतचा हा करार केला आहे? कोणत्या देशासोबत? युरेनियम पुरवठा करार आणि महत्वाच्या खनिजासंबंधी सहकार्य करार हा कॅनडा या देशासोबत केलेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 36. जागतिक वन्यजीव दिन 2026 हा कधी साजरा करण्यात आला आहे? जागतिक वन्यजीव दिन तर हा 3 मार्च या रोजी साजरा करण्यात आलेला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
पुढील प्रश्न क्रमांक 37. राजस्थानमधील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण माउंट अबूला कोणते नवीन नाव देण्यात आले आहे? तर माउंट अबू हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये आहे. हे तुम्हाला माहित पाहिजे. तर माउंट अबूला कोणते नाव देण्यात आलेले आहे? अबू राज. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 38. रणजी ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहेत? तर रणजी ट्रॉफी 2025-26 ची ट्रॉफी कोणी जिंकली होती? जम्मू अँड काश्मीर या राज्याने जिंकलेले आहेत. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 39. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील HPV लसीकरण मोहीम कोणत्या शहरातून सुरू केली आहे? कोणती लस? तर HPV लसीकरण मोहीम ही अजमेर या शहरातून सुरू केली. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर ही कोणासाठी सुरू केलेलं आहे व त्यामागची कारणे काय किंवा उद्दिष्ट काय? तर बघा त्यामागचे उद्दिष्ट काय. तर या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट महिलांमध्ये होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रतिबंध करणे हे आहेत. आणि ही लसीकरण मोहीम प्रामुख्याने 14 वर्ष वयाच्या किशोरवयीन मुलीसाठी सुरू करण्यात आलेली आहे. किती? 14 वर्ष वयाच्या किशोरवयीन मुलीसाठी हे जे काही HPV लसीकरण मोहीम आहे ही सुरू करण्यात आलेली आहे. पुढे प्रश्न क्रमांक 40. भारतीय हवाई दलाचा सर्वात मोठा हवाई सराव वायुशक्ती 2026 हा कोठे आयोजित करण्यात आला होता? तर वायुशक्ती 2026 हा सराव राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आले होता. राजस्थानमध्ये कुठे? तर पोखरण फील्ड फायरिंग रेंज या ठिकाणी हा जो काही वायुशक्ती 2026 हा आयोजित करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 41. कोणत्या राज्य सरकारने अर्थसंकल्पात मुलींसाठी राणी दुर्गावती योजना ही सुरू करण्याची घोषणा केली आहे? कोणती? तर राणी दुर्गावती योजना. तर राणी दुर्गावती योजना ही छत्तीसगड या राज्याने सुरू केलेली आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 42. सिक्कीमच्या पाकयोग विमानतळाला कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाचे नाव दिले जाईल? तर सिक्कीममध्ये कोणते विमानतळ आहे? तर पाकयोग विमानतळ आहे. तर या पाकयोग विमानतळाला कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाचे नाव दिले जाणार आहे? तर त्रिलोचन पोखरेल या सैनिकाचे नाव दिले जाणार आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 43. राष्ट्रीय विज्ञान दिन 2026 हा कधी साजरा करण्यात आला आहे? तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 28 फेब्रुवारी CV रमन यांच्या आठवणीमध्ये. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 44. भारताची पहिली नेट झिरो पंचायत म्हणून कोणाला मान्यता मिळाली आहे? कोणती? तर नेट झिरो पंचायत. तर बेला ग्रामपंचायत. ऑप्शन बी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर बेला ग्रामपंचायतांना नेट झिरो पंचायत म्हणून मान्यता मिळालेली आहे. प्रश्न क्रमांक 45. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी भारताचे पहिले राज्य नाविन्य अभियान कोणते? तर राज्य नाविन्य अभियान हे कोणत्या राज्यात सुरू केले आहे? तर राज्य नाविन्य अभियान ही त्रिपुरा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढे प्रश्न 46. कुसुनपूर हे गाव कोणत्या राज्याचे पहिले स्मार्ट गाव बनणार आहे? कोणते गाव? तर कुसुनपूर. कोणत्या राज्याचे? तर ओडिसा या राज्याचे स्मार्ट गाव बनणार आहे. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 47. बँकॉकमध्ये आयोजित वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर कप 2026च्या पदक तालिकेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे? वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर कप 2026च्या या तालिकेमध्ये भारताने 4थे स्थान पटकावले आहे. पर्याय टी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न क्रमांक 48. सर्वोच्च न्यायालयाने दत्तक मातांसाठी किती आठवड्याच्या प्रसूती रजेचा आदेश दिला आहे? किती आठवड्याचा प्रसूती रजेचा आदेश कोणासाठी? तर दत्तक मातांसाठी. कोणी? तर सर्वोच्च न्यायालयाने. तर 12 आठवडे इतका जो काही आदेश आहे प्रसूती रजेचा आदेश दिलेला आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 49. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवीन अध्यक्ष साध्वी निरंजन ज्योती या बनलेले आहेत. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे.
पुढील प्रश्न क्रमांक 50. क्रिमझन स्प्रिंग या कादंबरीसाठी इंग्रजी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2025 हा कोणाला मिळाला आहे? कोणत्या कादंबरीसाठी? तर क्रिमझन स्प्रिंग या कादंबरीसाठी. तर साहित्य अकादमी 2025 हा पुरस्कार नवतेज सरना यांना दिलेला आहे. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर हे आहे नवतेज सरना. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आज आपले एकूण 50 प्रश्न जानेवारी ते मार्च या महिन्यातील, है ना. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता. बघा, प्रश्न आहे तो तुमच्यासाठी. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून देण्याचं आहे. ते प्रश्न बघा काय, तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? ऑप्शन ए अमिताभ बच्चन, ऑप्शन बी कुमार मंगलम बिर्ला, ऑप्शन सी सोनू निगम, ऑप्शन डी कैलास सत्यार्थी. या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचं आहे. प्रश्न चुकला, उत्तर चुकले तरी चालेल, उत्तर बरोबर आले तरी काही हरकत नाही, फक्त कमेंट करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, जर प्रश्नाची PDF किंवा इतर अन्य माहितीसाठी तुम्हाला आपले सरकारी स्पर्धा हे टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचे आहे. तर हे होते आज आपले एकूण 50 प्रश्न. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. तर असेच प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.